हाय गाईज, वेलकम टू धनू टेल्स. कालच माझ्या कॉलेजला सुट्टी पडली आहे, म्हणजे एक्झाम्स झालेत. माझ्याच एकटीचं कॉलेज असं आहे की जिचे एक्झाम्स एवढ्या लवकर झाले आहेत. माझ्या सगळ्या फ्रेंड्सचे एक्झाम बाकी आहेत आणि लिटरली 1-2 महिन्यानंतर त्यांचे एक्झाम्स होणार. त्यामुळे मी एकदम एकटी पडली आहे. म्हणजे केस एवढे ऑइली झालेत की मला समजत नाही की कसे नीट ठेवू केस, कारण मला वॉश पण करायचे आहेत. आज आईने मला लवकर उठवलं. तिचं असं म्हणणं होतं की सकाळी लवकर जा आणि आमच्याकडे चौल नाक्यावरती खूप फ्रेश भाजी असते आणि खूप माळणी म्हणजे त्या भाज्या विकणाऱ्या असतात, खूप असतात आणि फ्रेश भाजी असते. तर लवकर उठ, तिकडे जाऊन रील बनव, त्या माळणींना प्रत्येक भाजी विचार वगैरे, असं तसं कॉन्टेंट. आणि मी गेले आणि ती व्हिडिओ वगैरे पण बनवून आणली. तरीसुद्धा आई बोलते अशीच का बनवलीस, तशीच का बनवलीस. प्रत्येक त्या माणीला विचारायचं की हे कसं आहे, ते कसं आहे, तुमच्या शेतातलं आहे काय, असं तसं. अरे असं कसं विचारू यार, मला आधी तिने सांगितलं पण नाही की कसं बनव वगैरे. सकाळ सकाळ कोलबी वगैरे जाऊन कधी आणली? 7:30ला उठलो. माझे ATM हरवलं, त्यामुळे मी ड्रॉवरमध्ये ATM शोधत होते. बट मला ATM सोडून सगळं मिळालं. तर मला मिळालं हे स्नॅपस्टोअर नावाचा एक ॲप होता. लाईक तुम्हाला जर का माहिती असेल B612 किंवा असे ॲप्स होते ज्यामध्ये फिल्टर्स वगैरे लावून आधीची म्हणजे 4-5 वर्षापूर्वी ते खूप ट्रेंडिंगला होतं. आय नो, तुम्हाला माहितीच असेल. तर स्नॅपस्टोअर नावाचा पण एक ॲप होता. तर त्याच्यामध्ये माझ्या दीदीने वगैरे फोटोज एडिट केले आणि तिला माहितीच नव्हतं. आणि ते फोटोज लिटरली घरी डिलिव्हर झाले आणि मी तुम्हाला दाखवते. ते फोटोज घरी डिलिव्हर पण झाले आणि हे त्यांचे आधीचे फोटोज आहेत. तिला कळलं ना की हे सगळे मी ब्लॉगमध्ये घेतले तर खूप तमाशे घालेल. मला ॲल्बम पण मिळाला ज्यामध्ये माझ्या लहानपणीचा कोळी लुकवाला फोटो पण मला मिळाला. बट माझी साडी क्लिअर दिसते पण माझा फेस खराब झाला आहे. आणि जुन्या फोन किंवा पेनड्राईव्हमध्ये हा वाला फोटो असेल, बट आता पेनड्राईव्ह आहे तिकडे आणि मला तो दॅट वन बॅड इज इन हर प्राईम, एव्हरी मराठी बॅडी इन हर प्राईम, ती वाली मला रील बनवायची होती. तर मी बनवेन. हेडचे स्टिकर्स पण मिळाले. तर माझं असं विचार चाललं आहे की हा वाला जो स्टिकर आहे ना, ऑफ द मॅपवाला, हा वाला स्टिकर मी लॅपटॉपला लावू का असा विचार चालला आहे, पहिलावाला. खूप दिवसांनी गाडी काढते बिचारी, माझी गाडी पूर्ण धुळीने माखली आहे बिचारी. गाईज, मी पूर्ण नाक्यावरती गेले आणि माझं ATM हरवलं. मी लिटरली परत घरी आले की रस्त्याच्या कडेला बघत बघत की ATM कार्ड कुठे, ATM कुठे, इकडे तिकडे शोधलं आणि इथे बघा दिसतच नव्हतं ATM कार्ड. पण नंतर बघितलं तर पूर्ण आहे बघ, बिगेस्ट लॉल. गाईज, तर ही आहे माझ्या मामाची वाडी. यू कॅन सी खूप मोठे मोठे माड पण आहे तिकडे आणि इथे असं पाणी बिणी पण आहे. तिकडे विहीर आहे जी तुम्हाला नाही दिसणार. असं दाऱ्यां थ्रू पूर्ण वाडीला पाणी पसरतं. आय नो, जरी ही इन्फॉर्मेशन तुमच्या काहीच कामाची नसली तरी तुम्हाला बघायला लागेल, कॉज यू आर वॉचिंग माय ब्लॉग. मला माहिती नाही आहे की मी फ्रेममध्ये बरोबर येते की नाही, कॉज आय एम युझिंग बॅक कॅमेरा. मी नेहमी फ्रंट कॅमेऱ्यावरून कितीही चांगली क्लिअरिटी असेल तरी यूट्यूबवरती पोस्ट केल्यानंतर क्वालिटी खूप खराब होऊन जाते. त्याच्यामुळे मी आता बॅक कॅमेरा यूज करते. वाईड अँगल घेतला आहे. वाईड अँगलला मी एवढी क्लिअर नाही दिसत यार, पण बघते आता. ओके, सनलाईट, सनकिस्ट. मी असा विचार करते की आता मला सुट्टी पडली आणि मी घरी आहे, तर रोज यूट्यूबवरती एक मोठा 10 मिनिट्सचा तरी ब्लॉग पोस्ट करेन. आता बघते की मला जमतंय की नाही. मी घेऊ. आय वॉज वेटिंग की तो इरिटेट होईल आणि मला बोलेल की नाही घ्यायचं, पण तो बोललाच नाही. त्यामुळे मी अख्खी पिशवी उचलली. बट त्याने असा लुक दिला ना, तरीसुद्धा बिचारा कायच नाही बोलला. काय चाललंय काय तिकडे? मिहीर दाणे खातोय, इथे तू खातेस. दाणे दाणे पार्टी इज गोइंग ऑन.